श्री स्वामी समर्थ भक्तजनो, आज आपण थोडेसे नियम बघूयात श्री गुरुचरित्र पारायणाबद्दल. गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आले आहे. केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात. पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियमांबद्दल थोडीशी माहिती यामध्ये दिलेली आहे, आपण ते बघूयात. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे एकूण 52 अध्याय असून त्यांची ओवी संख्या 7491 इतकी आहे. तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुंदर, सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. त्यानंतर अशी करावी पारायणाची तयारी. गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवावा. 4 कुत्र म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने तसेच नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटतीच ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावांतील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून
पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जपावा. 1 माळ स्वामी समर्थ जपावा अथवा दत्तमंत्र म्हणावा. अशाच नवनवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या पुढील व्हिडिओ उद्या. धन्यवाद.